लोकसभा निवडणुका झाल्यास देशात त्रिशंकू स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे, असं सी वोटर्सचा सर्व्हे सांगतोय। एनडीएला 233 जागा, काँग्रेसला 167 जागा तर इतर पक्षांना 143 जागा मिळतील। त्यामुळे लोकसभेत एकंदरीत त्रिशंकू परिस्थिती निर्माण होईल। स्पष्ट बहुमत कोणालाही मिळणार नाही, असं हा सर्व्हे सांगतोय। 2019च्या निवडणुकीसाठी तयारी सुरू झाली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीमधून निवडणूक लढणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या वाराणसीतून प्रियंका गांधी वडेरा यांनी लोकसभेची निवडणूक लढवावी अशी विनंती करणारे पोस्टर्स गुरुवारी शहरामध्ये सर्वत्र झळकले होते। उत्तर प्रदेश आणि शेजारच्या राज्यांमधील मतदारांमध्ये चैतन्य आणण्यासाठी प्रियंका गांधी वडेरा यांना थेट मोदी यांच्याविरुद्ध मैदानात उतरवावे अशी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी ही मागणी केली आहे। भारतीय जनता पक्षातील लोकांना आपल्या पंतप्रधानांची लाज वाटायला हवी अशी टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी रायबरेलीत केली। ते एका सभेत बोलत होते। भाजपने अमेठी आणि रायबरेलीला काहीही दिलं नाही, उलट जे होतं ते ओरबाडून घेतलंय अशीही टीका राहुल गांधींनी केली। स्वादुपिंडाच्या कर्करोगाने आजारी असलेले मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गुरुवारी तब्बल 5 महिन्यानंतर मंत्रालयात मंत्रिमंडळाची बैठक घेतली। आगामी 2 पोटनिवडणुका आणि लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांच्या वेतनात भरघोस वाढ करून त्यांना खुश करणारा निर्णय बैठकीत घेण्यात आला। मध्य प्रदेशात भाजपची सत्ता उलथवून टाकल्यानंतर काँग्रेसने आता तिथे भाजप नेत्यांना फोडायला सुरुवात केली। तिथले ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री बाबूलाल गौर यांना काँग्रेसनं लोकसभा निवडणुकीचे तिकीट देण्याचं आश्वासन देत आपल्याकडे खेचण्याचे प्रयत्न सुरू केलेत। काँग्रेसच्या या प्रस्तावाबाबत आपण गांभीर्याने विचार करत असल्याचं गौर यांनी म्हटलंय। एकेकाळी गुजरातचं मुख्यमंत्रीपद भूषवलेले भाजपचे नेते आणि नंतर दुसऱ्या पक्षात गेलेले शंकरसिंह वाघेलांनी आता एनसीपीची वाट धरली आहे। वाघेलांमुळे गुजरातेत एनसीपी मोदींना चांगलीच टक्कर देण्याची शक्यता आहे। मध्य प्रदेशमध्ये शेतकरी कर्जमाफी योजनेतून शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचा प्रकार समोर आलाय। अगर मालवा भागातील एका शेतकऱ्यावर 20,000चं कर्ज असताना त्याला केवळ 13 रुपयांची कर्जमाफी देण्यात आली। मोदी सरकारनं आता प्राप्तिकर विवरणपत्र सादर न करणाऱ्या नागरिकांवर लक्ष वळवलंय। आता आर्थिक वर्ष 2017-18 मध्ये मोठे आर्थिक व्यवहार करूनही प्राप्तिकर विवरणपत्र सादर न करणाऱ्या नागरिकांना केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या चौकशीला सामोरं जावं लागणार आहे। बऱ्याच नागरिकांना त्याबाबत पत्र देखील प्राप्त झालंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यांमध्ये संस्कृतीची देवाणघेवाण करण्यासाठी एक भारत श्रेष्ठ भारत अभियानाची सुरुवात केली होती। या अंतर्गत महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या 2 राज्यांनी एकमेकांच्या संस्कृतीचं आदान प्रदान करण्यासाठी पावलं उचलण्याचा निर्णय घेतलाय। या अंतर्गत उत्तर प्रदेशात 10 जानेवारी रोजी मराठी बांधवांसाठी गीत रामायणाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। नव्या सीबीआय संचालकांची निवड करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेली उच्चस्तरीय समितीची बैठक कुठल्याही निर्णयाविना संपली। या बैठकीत नव्या सीबीआय संचालकांसंबंधी कोणताही निर्णय होऊ शकलेला नाही। आरोपीला अटकपूर्व जामीन नाकारण्याबाबतच्या अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील नव्या दुरुस्त्यांना स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयानं गुरुवारी नकार दिला। भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोनं गुरुवारी रात्री मायक्रोसॅट आर आणि क्लासमॅट या 2 उपग्रहांचं यशस्वी प्रक्षेपण केलं। या वर्षातील इस्रोची पहिलीच मोहीम यशस्वी ठरली आहे। मायक्रोसॅट आर हा 740 किलो वजनाचा लष्करी उपग्रह आहे। प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीत दहशतवादी हल्ले करण्याची योजना आखल्याच्या आरोपावरून दिल्ली पोलिसांनी एकाला अटक केली आहे। तो जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा सदस्य असल्याचा संशय आहे। अब्दुल लतीफ गनाई उर्फ उमेर उर्फ दिलावर नावाच्या या व्यक्तीला दिल्ली पोलिसांच्या विशेष विभागानं अटक केली आहे। राजपथावरील पथसंचलनात राष्ट्रीय सेवा योजनेच्या पथकाचं नेतृत्व करण्याचा मान आता महाराष्ट्राकडे आलेला आहे। पुणे येथील सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग कॉलेजचा विद्यार्थी दर्पेश डिंगर एनएसएस पथकाचं नेतृत्व करणार आहे। प्रजासत्ताक दिनी दिल्लीला होणाऱ्या परेडमध्ये यंदा एनसीसीच्या पथकाचं प्रतिनिधित्व औरंगाबादच्या देवगिरी महाविद्यालयाचा विद्यार्थी सागर मुगले करणार आहे। देशभरातील 2000 विद्यार्थ्यांमधून अंतिम निवड झालेल्या 148 विद्यार्थ्यांची तुकडी आता परेडसाठी सज्ज झालेली आहे। जम्मू काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून गोळीबार करून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं। यावेळी भारतीय जवानांनी या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिलं। जम्मू भागातील पाटणेडोब भागात बर्फवृष्टीमुळे महाराष्ट्रामधील 40 पर्यटक अडकले असून यातील काही पर्यटक यवतमाळचे लष्कराकडून त्यांना रस्ता मोकळा करून सुखरूप सोडण्याचं काम सुरू आहे। जम्मू काश्मीरमधील राजौरीतील पर्वतीय भागात गेल्या 3 दिवसांपासून तुफान बर्फवृष्टी सुरू आहे। त्यामुळे या बर्फवृष्टीचा तेथील वाहतुकीवरही मोठा परिणाम झालेला दिसून येतोय।
शिमल्यामध्येही जोरदार बर्फवृष्टी सुरू असून एका दिवसात शिमल्यातील बर्फवृष्टीने गेल्या 15 वर्षांचा रेकॉर्ड तोडलाय. शहरात 22 जानेवारी रोजी 44.5 सेंटीमीटर इतकी बर्फवृष्टी झाली. व्हेनेझुएलातील राजकीय संकटांचे पडसाद आता आंतरराष्ट्रीय स्तरावर पडायला लागले असून अमेरिकेनं विरोधकांची बाजू घेतल्यानंतर चीन आणि रशिया राष्ट्रपती निकोलस मादुरो यांच्या बाजूने उभे ठाकले. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जोंग यांना एक चिठ्ठी पाठवली आहे. किम यांनी देखील यावर समाधान व्यक्त करत दोन्ही देशातील संबंध सुधारले पाहिजेत अशी इच्छा व्यक्त केली. अमेरिकेत एका सिरियल किलरला अटक करण्यात आली आहे. चौकशी केली असता आरोपीने दिलेली माहिती ऐकून पोलिसांनाही धक्का बसला. आरोपीने आतापर्यंत 90 जणांची हत्या केल्याची कबुली दिली आहे. 78 वर्षीय आरोपीचे नाव सॅम्युएलस आहे. येस बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची जबाबदारी रवनीत गिल सांभाळणार आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेचे रवनीत गिल यांच्या नियुक्तीला त्यांनी मंजुरी दिलेली आहे. आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी असलेल्या विप्रोनं 19 वर्षातील उच्चांकी पातळी गाठलेली आहे. मुंबई शेअर बाजारात विप्रोचा शेअर 2.22% म्हणजे 7.70 रुपयांनी वधारला असून 354.15 रुपयांवर व्यवहार गेला होता. टाटा मोटर्सनं आपली दमदार एसयूव्ही हॅरियर कार बाजारात लॉन्च केली आहे. या गाडीची एक्स शोरूम किंमत 12.7 लाख रुपये इतकी आहे. बीएसएनएलनं अलीकडेच एक फ्रेंच कंपनी बीबाउंड सोबत हातमिळवणी केली आहे. आता बीएसएनएल कमकुवत सिग्नल आणि नो इंटरनेट कनेक्ट क्षेत्रात एसएमएस द्वारे डेटा सर्व्हिस देणार आहे. या मुलीच्या चतुराईचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. एक मुलगी रस्त्यावर उभी आहे आणि दुचाकीवरून चोर येतात. त्यांना पाहताच प्रसंगावधान राखत ही मुलगी आपली पर्स छतावर फेकते आणि धूम ठोकते. मग ते चोरटेही रिकाम्या हातानंच परततात. भारताच्या पुरुष संघापाठोपाठ महिला संघानेही न्यूझीलंड दौऱ्याची विजयानं सुरुवात केली आहे. महाराष्ट्राच्या पोरींच्या दमदार कामगिरीमुळे 2006 नंतर भारतीय महिलांनी प्रथमच न्यूझीलंडमध्ये महिला संघावर न्यूझीलंडमध्येच विजय मिळवण्याचा पराक्रम केलाय. स्मृती मंधाना आणि जेसिमा रॉड्रिग्ज यांच्या अविश्वसनीय कामगिरीच्या जोरावर भारतीय महिलांनी विजय मिळवला. न्यूझीलंडच्या 192 धावांच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना स्मृतीनं खणखणीत शतक झळकावलं. महिलांबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यामुळे बंदीची शिक्षा भोगणारे हार्दिक पांड्या आणि के.एल. राहुल यांच्यावरील बंदी आता उठवण्यात आलेली आहे. त्यामुळे न्यूझीलंड दौऱ्यातील उर्वरित सामन्यांसाठी हे दोघे लवकरच टीम इंडियात दाखल होणार आहेत. आर्थिक अडचणीमुळे संकटात सापडलेल्या पाकिस्तान हॉकी संघाला आंतरराष्ट्रीय हॉकी संघटनेनं आणखीन एक धक्का दिलेला आहे. आंतरराष्ट्रीय हॉकी संघटनेच्या मानाचे समजल्या जाणाऱ्या हॉकी प्रो लीग स्पर्धेतून पाकिस्तानचा संघ आता बाहेर पडलेला आहे. स्पेनचा स्टार टेनिसपटू राफेल नदाल यानं ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेच्या अंतिम स्पर्धेत 5व्यांदा धडक मारली. तृतीय मानांकित रॉजर फेडरर याला पराभूत करणाऱ्या स्टेफानोस तिबिस्पास याच्यावर नदालनं 6-2, 6-4, 6-0 असा एकतर्फी विजय मिळवला. ठाकरे चित्रपट आज सकाळी 4:15 वाजता झळकलाय. मुंबईच्या वडाळ्याच्या आयमॅक्स मध्ये चित्रपटाच्या शोसाठी मोठ्या संख्येनं शिवसैनिकांनी गर्दी केली होती. प्रियंका गांधीच्या निवडीवर वादविवाद सुरू असताना अभिनेत्री पायल रोहतगीनं वापरलेल्या अपमानास्पद शब्दांमुळे मोठा वाद निर्माण झालाय. विशेष म्हणजे पायल रोहतगीनं टीका करताना सनी लिओनीचा उल्लेख केल्यानं तिला नेटिझन्सच्या संतापाला चांगलंच सामोरं जावं लागतंय. ओय लकी लकीवे चित्रपटातील जुगनी आणि गँग्स ऑफ वसीपूर चित्रपटातील ओ वुमनिया या गाण्यानं लोकप्रिय झालेली संगीतकार स्नेहा खानवलकर ही विवाह बंधनात अडकली. चित्रपट दिग्दर्शक कनू बहबल बरोबर ती विवाहाच्या बोहल्यावर चढली. बियॉन्ड द क्लाउड्स, धडक यासारख्या चित्रपटातून दमदार अभिनयानं आपली ओळख निर्माण केलेला ईशान खट्टर सध्या चिकन पॉक्सनं पीडित आहे. याची माहिती खुद्द ईशाननं इंस्टाग्रामवर दिलेली आहे.